हाय म्हशीज. आम्ही मावशीच्या गावाला पोहोचलो एवढं स्ट्रगल करून. आता तुम्हाला मावशीचं गाव दाखवते. मावशीचं घर हे बघा. इथं हे रामफळाचं झाड आहे मावशीच्या दारातच. तर इथून आत जायचं. इथं मशीन आहे कसली तरी. इथं आल्यावरती मावशी आम्हाला म्हणजे माझ्या मावशीच्या पोरीचं लग्न आहे ती आम्हाला सांगत होती की रात्री 3 वाजता उठली आहे आणि 500 पुरणपोळ्या बनवल्या आहेत. आणि म्हणजे मी विचार करते एवढं सारं दे किती नाईंचा म्हणजे सामान वगैरे पण यांनी द्यायचं. एवढं 500 पुरणपोळ्या किती नाईंचा. बघा आमचा स्वराज डायरेक्ट स्टेजच्या आतमध्ये जाऊन बसलाय. तिथे जाऊन त्यांचं पकड वगैरे काहीतरी घेतलंय. लग्नामध्ये आमचा स्वराज डॉन कसा आलाय फुल ड्रिप मध्ये आणि सई एवढं तयारी करून आली आणि चिखलामध्ये पाय दिलाय. मग पाय धुयला गेली होती आता आली परत. इथं येऊन पण स्वराज पीठ खेळायला मागतो. एवढं लांबून त्याला दिसले की इथं पीठ आहे. घेऊन आलाय फायनली. इथं माझी मावशी बांगड्या घालती जिच्या मुलीचं लग्न आहे. मी तिला विचारले किती बांगड्या घातल्यात तर ती मला म्हणली 3 डझन बांगड्या घातलेल्या आहेत. इथं मावशी आणि मामी तिचं झाल्यावर बांगड्या घालणार आहेत. स्टेज आता उभा केलाय. मागचं बॅकग्राऊंड डेकोरेशन. मावशीचा नंबर आलाय बांगड्या भरायला. आता ती चूज करते कुठल्या बांगड्या घालायच्या. तोपर्यंत मी आणि सई छोट्याशा काऊच्या बेबीकडे म्हणजे कार्टकडे जाऊन येतो. वासरू. हे छोटंसं वासरू पण एंगेजमेंट अटेंड करणार होतं. तर तुम्ही बघू शकताय की वासरू किती छान आहे. पण याला हात लावू. मी युजली हात बीत काय लावत नाही. फर्स्ट टाइम लावती. ते हातला काय नाही करत आहे. लाव ना सई. सई तर फर्स्ट एक्साइटेड होती आणि तीच हात लावत नाही. इकडं फोटो पण काढून देते. एवढं चांगलं आहे बघा ते. डेकोरेशन होतच आले. आता थोडंसं राहिलंय. फायनल लुक आपण थोड्याच वेळात बघूयात. मावशीला कोणचीच बांगडी बसत नाहीये. म्हणजे बसती ती घालती ती अशी वाली. ऑप्शन नाही काय ते घालावं लागणार आहे. फोडायची टेक्निक डायरेक्ट चमच्याने खाल्ला. सई पण बांगड्या घालतीये. लहानपणी प्रत्येकालाच हौस असते. मोठं झाल्यावर काय हौस बीस राहत नाही. सई आता दोघींच्या पण बांगड्या घालून झाल्यात. त्या कशा दिसत आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आता जरा असं बघू यांनी काय काय झाडं लावलेत. तुरीच्या शेंगा बघायला मम्मी शूटिंग काढ ना तू राव. इथे तुरीच्या शेंगा लावल्यात. जाऊ दे धरणा बघा इथं सगळे झाडाचे पेरू पडलेत. हा बघ पेरू. हा हे बघा पेरूचं झाड. अरे धुवू आपण त्याला. मी चालली जाईल याला. पशी येल्लो येल्लो पेरू आहेत. चला आता शेंगा आपण क्लोजअप मध्ये बघूयात. बघा शेंगा. शेंगा मला सांग आधी तेच लॉंग नाही बघा गाईस तुरी शेंगा. मीठ आणि पाण्यात टाकून उकळायचे छान लागतात. मी खाते. हो खाल्लं बघा गाईस मला नाही. बघा इकडं सगळं वातावरण एकदम फ्रेश. काय दूरबीर नाही गाड्यांचा. लिंबोणीचं झाड बघ ना आद्या. लिंब येतं बघ ना किती मोठं. हे अरे माय स्टोरी. हे पण कशा तरी झाड आहे. बघूयात आता आपण. याला म्हणते लिंबू. ओ लिंबू आहे गाईज बघा. हे बघ ना मोसंबी. हे आहे इडलिंबू. इसे इडलिंबू. इतना बड़ा है इडलिंबू. गाईज बघा
केवढं मोठं लिंबू आणि आहे ते पण एक नाहीये, त्याला जॉईंट येतं बघा ना. बघा ना किती युनिक एकदम. आणि हे बघा किती मोठे येते, तुम्ही बघू शकता. एकदम मोठे मोठे आहेत. हे मी जे तोडले ते बारीक आहे, त्याच्यापेक्षा हे जास्त मोठे आहेत. इकडनं बघू शकता. हे पण लई छोटे हे बघा, हे बघू शकता तुम्ही. आणि हे पण लई छोटे आणि हे त्याच्यापेक्षा छोटे. बघू दे. चला गाईज, आता इथं समोरच्या रानात एक आजी बसलेत, पण इथं जायला जागा दिसत नाहीये. येऊ का? येऊ का? गाईज इथं असं काही नसतं की तुम्ही या किंवा नका येऊ. एव्हरीवन इज फ्रेंडली. तर आता झाडांवर पाय न देता जायचं आपल्याला पलीकडे. झाड कशाचे आहेत हे? थोडस कुठं कुठं ओलं ओलं आहे. चुकून पण एका पण झाडावर आपल्याला पाय द्यायचा नाहीये. वर चढा, ऐक ना, वर चढून पलीकडे. पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठं कुठं ओलं आहे. टॉकिंग टू अननोन आजी. आजीकडे चालले आता. याला म्हणतात कावळीचा भोग. हे काहीतरी वेगळंच प्रकार आहे गाईज. हे बघा, काय त्याने लहानपणी आई बापा हाणायचे, त्याला म्हणतात कावळीचा भोग. या दांडकीने हानीत होते. ट्राय करायचं गाईज ह्यानी मारतात असं सांगतीये मावशी. चला आजीकडे जाऊया. काय म्हणते गाईज मावशी आजीला सांगते आम्हाला काही माहित नाही, त्याच्यामुळे आम्ही आलोय. पण ते खरंच आहे, आम्हाला माहीतच नाही. आम्ही कधी एवढं चौकशी केली नाही. आता ब्लॉगिंगमुळे तरी काही गोष्टी आम्हाला कळायला लागल्यात. तर बघूया आता आजी काय काय आपल्याला सांगते. माझ्या बहिणी ते बघा, तो माझा मुलगा आहे. गाईज गुरांना जे पण काय घास दिले जातात ते आहे हे, जे की ते पटपट खातात आणि जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते व्यवस्थित त्याला चावतात. तर त्या मिरचीचं झाड आहे, अरे त्या लाल मिरची. गाईज इथं बघा मधीच एक मिरचीचं झाड उगलेलं आहे बघा. एक वेगळी युनिक अशी रेड मिरची सुद्धा आहे त्याच्यात. आपल्याला ती रेड मिरची बनायचं आहे, म्हणजे आपल्याला युनिक काहीतरी करायचं आहे. काही कुठली मिरची बनायची आहे आपल्याला? येस गाईज, आपल्याला रेड मिरची बनायचं आहे. गाईज सध्या तरी गावाकडं बिबट्यांचे दहशत आहे, पण तरी एक्सप्लोर केलंच पाहिजे. सारखं सारखं आपण गावाकडे येणार नाहीयेत. हे बघा तुम्ही, इमलीचं झाड आहे इथे. सई बोलतीये की कधी कधी आम्ही येतोय गावाला, कधी कधी नाही येत. तर झालं, चला जवळून इमलीचं झाड बघूया. लग्न होतं म्हणून आलोय आज, नाही तर युजली आम्ही येत नाही. कानातच अडकते हे फांद्या. बघा गाईज किती सुंदर इमली आहे. आपल्याला हे सगळं वेगळं वाटतंय कारण आपण कधीतरीच बघतोय. जे लोक इथं राहतात त्यांच्यासाठी हे रोजच आहे, त्याच्यामुळे त्यांना एवढं काय वाटत नाही. हे दोघांचे पेरूवरनं भांडणं चाललेत. आता इमली गोळा करायचं काम चालू आहे. इमली तुटत नाही आता. सई तोडून दाखवायची इमली. येस गाईस, तोडलेली आहे सईनी इमली. पडली बघतेच, खाली पडली, अजून एक पडली. अरे ओढतो बघा किती जास्त इमल्या आहेत. आंबट असणार आहे ऑफकोर्स, पण अरे मी अशी देतो असं. यांनी इथं छोटंसं शेततळ पण केलेलं आहे, गुरांना वगैरे पाणी प्यायला किंवा शेतीमध्ये जे पण काही झाडं लावतात त्यांना पाणी टाकायला. गाईज आत्ताच एक सरप्राईज भेटलेला आहे
आणि आजीने सांगितले की माझी जी बहीण आहे म्हणजे जिचं लग्न आहे तिचीच ही चुलत आजी आहे. आम्हाला माहिती नव्हतं, म्हणजे आम्ही युजली इकडे येत नाही त्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं. तर मग आता त्यांनी सांगितलं आहे की मी नवरीची आजी आहे आणि मग आम्ही त्यांना ओळखले. तर आता मावशी बघा तिकडे मागं बसली आहे, बोलते आजीसोबत. आमचं सगळं शूट वगैरे झाले. सई आणि सार्थक गेलेत घरी आणि मग आता मी आणि मावशी पण जाणार, आजी पण येणार आहे. ते काहीतरी घास वगैरे काढत बसलेत. आजीला चालता येत नाही, काठी टेकत चालते, पण तरी त्यांना रानात येऊन काहीतरी करायचं आहे. आणि आपण एवढंसं काय केलं नाही, लगेच जमतो आपण. शिकण्यासारखं तर आहे, पण आजकालचं जे पण काय जेवण वगैरे किंवा आपण जे पण काही खातो ते पण तर चांगलं नसतं ना. यांच्या वेळेस ते थोडंसं एक क्वालिटी होती, थोडी मिनरल्स जे पण काय विटॅमिन्स असतील ते सगळे भेटलेले त्यांना, त्याच्यामुळे यांच्यात आहे तेवढी एनर्जी. पण आजकालचे जे आहेत जेन झी म्हणा, यांना एवढं पण काय पोषण भेटत नाही आहे, मिनरल्स विटॅमिन्स म्हणा, त्याच्यामुळे आपण एवढं लवकर दमतो वगैरे. काय माहीत आता आपलं फ्युचर काय असणार आहे. यांचं तर फ्युचर झालं आहे आता, म्हणजे यांचं फ्युचर झाल्याचं नाही म्हणू शकत, बट दे हॅव लिव्ड इट. आता आपलं लाईफ काय असणार आहे इथून पुढे तरी, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अडल्ट्रेशन असतंच. सो आपल्याला जे पण काय प्युअर चीजे असतात, प्युअर मिनरल्स वगैरे म्हणा, ते आपल्याला भेटत नाही. सो आता जे व्हायचं आहे ते होणारच आहे, बिकॉज इट्स कलियुग गाईज. सो काय टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही, आपली लाईफ चांगली जगायची. जितकं व्लॉगिंग करता येईल तितकं व्लॉगिंग करायचं. मी पण व्लॉगिंग कधी करत नव्हते, मी पण आताच करायला लागली आहे. मला कॉन्टेंट क्रिएशनची भरपूर इच्छा होती, पण भीती होती कॅमेरासमोर कसं बोलायचं. बट आता मी पण शिकते आहे. सो तुम्ही पण शिका कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये, तुम्हीसुद्धा सहभागी व्हा. आपल्याला वाटतं की व्लॉगिंग वगैरे हे इझी आहे, पण ते तेवढं नाही आहे. पण ह्याच्यामध्ये मज्जा पण तितकीच येते जर आवड असेल तर. चला मग आता साखरपुडा होणार आहे, एंगेजमेंट, पण ते अजून सुरू झालं नाही आहे. 3 वाजता होणार होतं आणि आता वाजलेले आहेत 4:30, तरी अजून झालं नाही आहे, बिकॉज नवरी अजून रेडी होती आहे. त्याच्यानंतर आता होणार एंगेजमेंट. आम्ही पण एवढा मेकअप वगैरे केलेला आता खराब झाला आहे, तर बघूयात आता एंगेजमेंट कधी होते. त्याच्यानंतर हल्दीचा पण प्रोग्राम आहे, मग आम्हाला घरी जायचं आहे. आणि आम्ही बसने आलो आहे, तर ते जास्त मेन प्रॉब्लेम आहे, बस भेटते का नाही. चला बघूयात आता काय होतं. जास्तच बडबड केली आज. बाय. हाय म्हशीज. फायनली यांचं डेकोरेशन झालं आहे, बघू शकता कसं डेकोरेशन केलं आहे. इकडे जास्त दुकानं वगैरे नाही आहेत, त्याच्यामुळे साधंच केलं आहे. बघूयात आता एंगेजमेंट सुरू होणार आहे. बघा एक क्यूट मुलगी पण आली आहे. आम्हाला नंतर कळालं की हिचं नाव सुद्धा सई आहे. माझा ब्लॉग चाललाय, माझा चालले गाई. गाया त्यांच्या घरी चालल्यात. एवढा रोड खराब आहे तरी बिचारा चालल्यात. स्ट्रगल गाई, स्ट्रगल. बघा ती आजी एवढ्या गायांना सांभाळतीये. इथं कसलं तरी शेंगाचे झाडे आणि गोकर्णाचं. सनसेट व्हायचं टाइम झाले. आता एंगेजमेंट सुरू झाली आहे, तर तुम्ही बघू शकता की माझ्या मावशीची मुलगी किती छान तयार झाली आहे. इकडे बघा एंगेजमेंटची तयारी चालली आहे आणि आमचं फोन बघायचं.
वरतीच बस. तोडायचं काम चाललंय. तर आता थोड्याच वेळात हल्दीचं फंक्शन सुरू होणार आहे. त्याच्यामुळे पाटाच्या खाली ही अशी तांदूळची रांगोळी काढली जाते. आता एंगेजमेंट आणि हळद दोन्ही पण झाली आणि आम्ही घरी निघालो. बस पण आमची निघून गेली. मग सकाळीच्या गाडीमध्ये आम्ही आलेलो मावशीच्या घरापर्यंत. त्याच गाडीने आता डायरेक्ट गावाला चाललोय. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया लग्नामध्ये काय काय मज्जा करणार. बाय. आणि आधी ती नाचली नाही. आता उद्या आम्ही डान्स पण करणार आहे. काय आमच्यासोबत काल झालं, आम्ही डान्स करायला गेलो आणि पुढची आमची मच्छीवर जावं. डान्स करायला गेलो. पुढं काय झालं ते सांगायचं. डान्स करायला गेलो आम्ही गेलतो पण त्याच्या पहिले डीजे चालू. आम्ही गेलो आणि त्यांनी डीजे बंद केला. मन आम्ही वापिस इथे त्यांनी डीजे वाजवला. समझ रहे हो? म्हणजे आमच्यासोबत कांडत आम्हाला डान्स करायला पण नाही भेटलं. तर बघू उद्या भेटतं. आज दादीची नाही त्याचा. गुड नाईट. फायनली घरी पोहोचलो. मम्मी